Hello friends, welcome to all in English class. Today we are going to learn our previous novel To Sir with Love by E.R. Braithwaite. In last lecture we have learned summary of the novel. In that summary we have learned about E.R. Braithwaite's work and his using tact in the school. And today we are going to learn our next passage in that summary on page number 179. In last lecture we have seen that the teacher or a writer used a tact for his students. The students call each other as a sir or a ma'am. First they laugh on writer. After that they use the word sir and ma'am, and they live like a good person, and that change was the inspiring that the writer लेखकानं सुरुवातीला त्या ठिकाणी एक युक्ती योजली आणि ती वर्गामध्ये त्याने अप्लाय केली. त्याने विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही येत असताना स्वच्छ कपडे तुमचे पाहिजे, बोलण्यामध्ये तुमच्या बदल पाहिजे आणि बदल करत असताना तुम्ही सर आणि मॅम हे शब्द वापरून मग तुमच्या मित्रमैत्रिणींची तुम्ही नावं घ्या आणि एक ॲज अ ह्युमन म्हणून, एक माणूस म्हणून चांगल्या पद्धतीचं तुम्ही जीवन जगलं पाहिजे. कारण त्या ग्रीनस्लॅट स्कूलमध्ये येणारी मुलं जी आहेत त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते त्या ठिकाणी सेमी लिटरेट असलेलं होतं. त्यामुळं मुलांना एक चांगल्या पद्धतीचं जीवन कसं जगायचं हेच माहिती नव्हतं. आणि हा जो एक्सपिरियन्स आहे किंवा हे जे बिहेवियर जे आहे कशा पद्धतीने असलं पाहिजे हे सरांनी मुलांना सांगितलं आणि सरांनी सांगितल्या बरोबर मुलांनी थोडंसं त्या ठिकाणी वेळ लागला, परंतु मुलांनी त्यांच्या स्वतःमध्ये बदल घडवून आणलेला आहे. सी नेक्स्ट पॅसेज. टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर. एक्सपोजरचा अर्थ आहे त्या ठिकाणी प्रदर्शन करणं. He takes them on field trip and the excursions to museum and theaters. To everyone's surprise, many of the students have never been. या ठिकाणी सरांनी दुसरी युक्ती जी आहे ती दुसरी युक्ती अवलंबली. त्यांनी त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शन जे आहे ते वाढवलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर एक्सक्युशर्सचा अर्थ आहे त्या ठिकाणी ट्रिप. त्यांनी ट्रिप काढली त्या मुलांची. म्युझियममध्ये मुलांना नेलं, थिएटरमध्ये नेलं. टू एव्हरीवन सरप्राईज मेनी ऑफ स्टुडंट्स हॅव नेवर बीन. ज्यांनी पाहिलेलं नव्हतं ती मुलं जी आहेत त्या मुलं थोडेसे आश्चर्यचकित झाली. कारण मुलं शाळेला येणं म्हणजे फक्त एन्जॉय करणं, आपला वेळ घालवणं, दंगा मस्ती करणं आणि निघून जाणं एवढीच करत होती. मग शाळा हे ठिकाण दंगा मस्ती करण्याचं नाही आहे, स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवून आणण्याचं आहे हे त्यांना सांगणारं कुणी नव्हतं आणि ते ऐकतच नव्हते. स्वतःमध्ये बदल घडवून आणायला ते तयारच नव्हते. मग हा जो बदल आहे तो बदल या ठिकाणी या सरांनी मुलांमध्ये घडवून आणलेला आहे. A white female teacher, Gillian Blancard, accompanies the class on the excursions. This marks the beginning of a friendship between Blancard and Braithwaite. या मग म्युझियमला भेटी देणं असेल, थिएटर असेल, अनेक ठिकाणी सरांनी ट्रिप काढली या मुलांची. मग सर एकटे घेऊन जाऊ शकत नव्हते. शेवटी शाळा आणि स्टाफ जो आहे, शिक्षक स्टाफ, हे एक टीमवर्क आहे. टीम शिवाय मुलांमध्ये बदल घडवून एका शिक्षकानं सांगितलं म्हणून मुलं ऐकत नाहीयेत. हे टीमवर्क आहे आणि जेव्हा सगळे शिक्षक एकत्र येऊन प्रयत्न करतील तेव्हा नक्कीच एक चांगली जनरेशन जे आहे ते शिक्षक निर्माण करू शकणार आहेत. आणि या टीमवर्कला या सरांना E.R. ब्रेथवेटना सहकार्य केलं त्या दुसऱ्या टीचर होत्या गिलियन ब्लँकार्ड. गिलियन ब्लँकार्ड या लेडी टीचर होत्या आणि सरांना ज्या पद्धतीनं मुलींमध्ये सुद्धा बदल, कारण सुरुवातीला जेव्हा सर वर्गात गेले ॲज अ ब्लॅक पर्सन म्हणून मुलींनी सुद्धा त्या ठिकाणी सरांना एक चांगल्या पद्धतीनं
ट्रीट केलेलं नव्हतं. मग या मुलींमध्ये बदल घडवायचा असेल तर एक लेडी टीचरच तिथं पाहिजे आणि ती लेडी टीचर म्हणून E.R. ब्रेथवेटने गिलियन ब्लँकार्डला त्या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. आणि या मॅडमच्या सहकार्यानं मुलींमध्ये बदल घडवून आला आणि मुलांमध्ये त्या ठिकाणी सरांनी बदल घडवून आणलेलाच आहे. सुरुवातीला त्यांच्यामध्ये फ्रेंडशिप झाली. ब्लँकार्ड आणि ब्रेथवेट. आता ब्रेथवेट हे ब्लॅक पर्सन. इथं सुद्धा ह्या एक नॉव्हलमध्ये आपल्याला फक्त चॅप्टर 17 दिलेला आहे अभ्यासासाठी, पण या नॉव्हलमध्ये एक चॅप्टर जो आहे पूर्ण फ्रेंडशिप वरती, ब्लँकार्ड आणि ब्रेथवेट यांच्या फ्रेंडशिप वरती. ब्रेथवेट हे ब्लॅक पर्सन आणि ब्लँकार्ड या लेडी टीचर या व्हाईट पर्सन होत्या. मग त्यांच्या रिलेशनशिपला सुद्धा त्या ठिकाणी विरोध झालेला होता, पण शेवटी ब्लँकार्डच्या पेरेंट्सने ऍक्सेप्ट केलेलं आहे ते रिलेशन. सिमिलरली ब्रेथवेट रिलेशनशिप विथ हिज स्टुडंट्स इज टेस्टेड मेनी अ टाइम्स. एक रिलेशनशिप या ब्लँकार्ड बरोबर आणि दुसरं रिलेशनशिप त्या विद्यार्थ्यांबरोबर एक चांगलं बॉन्डिंग जे आहे ते बॉन्डिंग या ठिकाणी मुलांबरोबर तयार होऊ लागलेलं होतं या ब्रेथवेटचं. म्हणजे इंजिनियर असताना त्यांनी जॉब स्वीकारला शेवटी टीचरचा आणि सुरुवातीचा जो त्यांचा एक्सपिरियन्स होता, मुलांनी जराही त्यांना रिस्पेक्ट दिलेला नाहीये, कोऑपरेट केलेलं नाहीये, म्हणून त्यांनी वेगवेगळ्या टॅक्ट वापरल्या आणि मुलांमध्ये बदल घडवून आणलेला आहे. आणि मुलांना सुद्धा हा बदल जो आहे तो बदल चांगला वाटल्यामुळं त्यांनी त्यांच्यामध्ये बदल करायला सुरुवात केली आणि एक ॲज अ चांगलं ह्युमन म्हणून, अ गुड पर्सन म्हणून त्यांनी एक स्थान जे आहे ते शाळेमध्ये आणि समाजामध्ये सुद्धा मिळवलेलं आहे. Although his students frequently disappoint and hurt him, he learns to forgive them. सुरुवातीला त्या ठिकाणी वारंवार सरांना डिसअपॉइंट केलेलं आहे, हर्ट केलेलं आहे, पण सरांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रिझर्वन्स जो आहे, चिकाटी जी आहे ती सोडलेली नाहीये. मुलांमध्ये सरांनी बदल घडवून आणलेलाच आहे. जेव्हा जेव्हा त्यांनी हर्ट केलेला आहे तेव्हा तेव्हा सरांनी मुलांना त्या ठिकाणी माफ केलं. द स्टुडंट्स कॉन्स्टंटली सरप्राइज हिम विथ देअर मॅच्युरिटी, एम्पथी अँड नॉलेज. एम्पथीचा अर्थ आहे सहानुभूती. सरांच्या नॉलेजनं मुलांमध्ये बदल घडवून आलेला आहे आणि सर सुद्धा सरप्राईज झाले. इतका बदल, मॅच्युरिटी जी आहे मुलांमध्ये होऊ लागलेली आहे. कारण सरांनी पहिली टॅक्ट जी वापरली त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही लहान मुलं नाही आहात, तुम्ही अडल्ट आहात, अडल्ट सारखं तुम्ही वागलं पाहिजे, तुम्ही मोठे झालेले आहात, मोठ्या मुलांसारखं तुम्ही वागलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळी मुलांना तू लहान आहेस, तुला काही समजत नाही, तू शांत बस असं म्हटलं जातं आणि मी जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच ऐकायचं. म्हणजे वर्गात आल्यानंतर सुद्धा फक्त शिक्षकांचं ऐकणंच महत्वाचं नाहीये. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही शिक्षकांना सांगू शकता, पण ते टीचिंगच्या बाबतीत असेल किंवा तुम्हाला एखादी कन्सेप्ट क्लिअर झाली नसेल तर त्याच्या बाबतीत ते आहे. म्हणजे चांगलं शिकण्यासाठी येतात ते चांगलंच तुम्ही वर्गामध्ये शिकलं पाहिजे. एखादा टीचर तुमच्या खांद्यावरती हात टाकून तुमच्या सोबत फिरतो म्हणजे तो शिक्षक चांगला, आणि एखाद्या शिक्षकाने सांगितलं की ॲज अ टीचर आणि स्टुडंट मध्ये एक अंतर जे आहे, डिस्टन्स जो आहे तो पाहिजे म्हटलं तर ते शिक्षक कडक आहेत किंवा ते शिक्षक आपल्यासाठी योग्य नाहीत. आपण तो विषयच बदलला पाहिजे, आपल्याला तो विषयच नको, हे अयोग्य आहे. का त्या ठिकाणी ते सर, शिक्षक असतील, सर असतील, मॅडम असतील, आपल्यासाठी सांगतायत म्हणजे चुकीचं काय आणि बरोबर काय हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आताचं जे आहे तुमचं टीनेज आहे, तुम्हाला वाटतं की नाहीये आपल्याला सोबत घेऊन आपल्या बरोबर राहतात ते शिक्षक चांगले, पण नाहीये. शिक्षक प्रत्येक वेळेला तुमच्या चांगल्यासाठी सांगत असतात. काही शिक्षक त्या ठिकाणी तुम्हाला जे सांगतायत ते बरोबर का चूक हे थिंकिंग करणं सुद्धा तिथं महत्वाचं आहे आणि तुम्ही ते केलं पाहिजे. आणि मग इथं त्या ठिकाणी ॲज अ स्टुडंट म्हणून खूप वेळेला हर्ट केलेला आहे. सरांना खूप वेळेला त्या ठिकाणी सरांना डिसअपॉइंट केलं, पण सरांनी सुद्धा मुलांमध्ये, कारण टीचरचा जॉब हाच आहे, एक शिक्षक म्हणून फक्त धडा शिकवणं किंवा तो टॉपिक शिकवणं एवढंच काम नाही आहे. एक विद्यार्थी म्हणून, एक माणूस म्हणून घडवणं ही दुसरी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती टीचरवरतीच आहे आणि ते काम टीचर करत असतात. फक्त त्याला कोऑपरेट करणं विद्यार्थ्यांनी महत्वाचं आहे. अनदर फॅसेट. फॅसेटचा अर्थ आहे स्वरूप. Another facet of the story which greatly affects its narrative lies as the heavy history of the colonialism.
आणि हे सगळं झालं या नॉव्हलच्या बाबतीत. नॉव्हलमध्ये टीचर स्टुडंट रिलेशनशिप आहे, प्रिजुडाइस आहे आणि रेसिसिझम आहे. आणि शेवटी अजून एक महत्त्वाचं त्या नॉव्हलमध्ये जे आहे ते कोलोनियलिझमचा अर्थ आहे वसाहतवाद. दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहतवाद हा एक त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये बदल घडवून आणलेला आहे. आणि हा जो इतिहास आहे या इतिहासामध्ये त्या ठिकाणी सरांना किंवा ॲज अ ब्लॅक पर्सन म्हणून लोकांना खूपच त्रास झालेला आहे. कोलोनियलिझमचा अर्थ काय आहे तर कॉलनी, जे जिंकलेले देश होते हरलेल्या देशांवरती त्या ठिकाणी राज्य करणं. भारताच्याच बाबतीत आपलं घ्यायचं झालं तर इंग्रज आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं. याचं कारण तेच, ते जिंकलेले देश आणि त्यांच्याजवळ सगळ्या फॅसिलिटी आणि आपल्याकडं तेवढ्या त्या ठिकाणी आपली डेव्हलपमेंट आपल्या देशाची नसल्यामुळं 150 वर्ष त्यांनी राज्य करून आपला हा सदन देश असून काही करू शकला नाही. आपल्यातल्या चांगल्या गोष्टी त्यांनी तिकडं नेल्या आणि आपलं खच्चीकरण आपल्या देशाचं केलेलं आहे. आणि तसं इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी या रेसिसिझममुळं ब्लॅक पर्सन आणि व्हाईट पर्सन ह्या भेदामुळं सरांना खूप त्रास झालेला आहे. ते सुद्धा या नॉव्हलमध्ये सरांनी डिस्क्राईब केलेलं आहे. Another facet of the history which greatly affects its narrative lies is the heavy history of the colonialism, its dark consequences, mental and physical trauma that increases Braithwaite's the hatred and the worth for British. हेट्रेड म्हणजे द्वेष करतो आणि वर चढते क्रोध करतो. या ठिकाणी या रायटरने रेशियलचा हेट्रेड केलेला आहे, वंशभेद जो आहे त्याचा खूप तिरस्कार केलेला आहे. म्हणजे एक ब्रिटिश असून सुद्धा ब्रिटिश लोकांप्रमाणे या व्हाईट पीपलने वागवलेलं नाही. He constantly feels the prejudicial effects of the colonialism while living in England after World War II, and these negative experiences frequently shape his thought and action. आणि या ठिकाणी या नॉव्हलमध्ये हा जो प्रेजुडाइस होता म्हणजे वांशिक भेद जो होता तो वांशिक भेद दूर करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि विचारातून त्यांनी दाखवलेला आहे. आणि ही एक निगेटिव्हिटी जी त्यांच्या मनामध्ये होती ती प्रत्येक वेळेला त्या नॉव्हलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिसेल. Braithwaite is surprised and shocked by the condition in which the students live and also the physical trauma of the war. ट्रामा म्हणजेच आघात. या युद्धानंतरचे जीवन जगत असताना खूप वेगळ्या सिच्युएशनला मुलांनाही सामोरं जावं लागलेलं आहे. आता म्हणजे आपल्याकडं कोरोना आहे, या कोरोना नंतरचं जग कसं असणार आहे याच्याविषयी फक्त आपण इमॅजिनेशन करत असतो. पण आताही आपण लाईफ जगत असताना गेल्या वर्षीपर्यंत आपण मार्चच्या आधीपर्यंत आपलं लाईफ आपण जन्माला आल्यानंतरचं आणि आत्ताच्या काळातलं लाईफ किती चेंज आहे. आणि तेव्हा सुद्धा दुसरं महायुद्ध आणि महायुद्धानंतरचं जीवन हे एक म्हणजे ते समाजातली ती स्थिती वेगळी आणि त्याचबरोबर रेशियल प्रॉब्लेम जो आहे तो वेगळा. म्हणजे या स्थितीत जगत असताना कशा पद्धतीनं लोकांना सामोरं जावं लागलेलं आहे हे तुम्ही जरी त्या ठिकाणी कंपॅरिझन केलं तर तुमच्या लक्षात येईल. Physical trauma of the war that can be seen throughout his teaching environment. आणि याचबरोबर या शिकवण्यामध्ये सरांनी मुलांमध्ये बदल घडवणं, युद्धानंतरचं जग शारीरिक असेल आणि मानसिक बदल जो आहे या दोन्ही बदलामध्ये समाजामध्ये जगत असताना कसं जगलं पाहिजे, शाळेमध्ये वागत असताना कशा पद्धतीनं वागलं पाहिजे आणि त्याचबरोबर मुलांवरती झालेला परिणाम जो आहे तो रेसिसिझमचा आहे, व्हाईट आणि ब्लॅक पर्सनचा, तोही सरांनी त्यांच्या मनातून काढण्याचा प्रयत्न केलेला आणि शेवटी मुलांच्याही ते लक्षात आलेलं आहे आणि मुलांनी स्वतःला चेंज केलेला आहे. म्हणजे म्युझियम ट्रिप याच्यातून सरांनी मुलांमध्ये बदल घडवून आणलेला आहे. आणि शेवटी त्यांचं लास्ट डे म्हणजे 12वी नंतर पुढे ते करिअर करण्यासाठी बाहेर पडणार होते आणि शेवटी सरांना फेअरवेलच्या फंक्शनमध्ये एक गिफ्ट दिलं आणि त्या गिफ्टवरती लिहिलेलं होतं टू सर्व विथ लव. आणि म्हणूनच E.R. ब्रेथवेटनी या नॉव्हलला जे टायटल दिलेलं आहे टू सर्व विथ लव. म्हणजे ज्या मुलांनी सरांना डिसअपॉइंट केलं, हर्ट केलं
त्याच मुलांच्या मनामध्ये सरांनी त्यांच्या प्रिझर्वन्समुळं, त्यांच्या चिकाटीमुळं एक इमेज तयार केली आणि म्हणूनच त्या मुलांनी ते गिफ्ट देत असताना टू सर्व विथ लव, आणि तेव्हाच सर सुद्धा प्राऊड फील करतात. म्हणजे एक ब्लॅक पर्सन म्हणून सोसायटीमध्ये जरी मला सन्मान नसला तरी सुद्धा या व्हाईट पर्सनच्या, या व्हाईट स्टुडंटच्या मनामध्ये एक स्थान सरांनी निर्माण केलेलं आहे. आणि या दुसऱ्या महायुद्धामधल्या नंतरच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये असलेले लोकांकडून एकमेकांना मिळालेली वागणूक जी होती ती कशा पद्धतीची होती, पण त्यातून आपण कसं जगायचं, ही एक पॉझिटिव्हिटी जी आहे हे सरांनी मुलांना दिली. आणि म्हणूनच सरांना मुलांकडून हे छान गिफ्ट मिळालेलं आहे. आणि सरांनी इथं आपल्याला ही नॉव्हल आता आपल्या या नवीन सिलेबसमध्ये देण्याचं कारण हेच आहे. तुमच्या मनावरती सुद्धा असाच आघात, म्हणजे फिजिकली असेल, मेंटली असेल, ड्रामा आहेच. काय करायचं हे तुम्हाला समजत नाहीये, पण बदल करून, चेंज करून, कारण आपण शिकतो, आपण अभ्यास करतो, आपण डिग्री मिळवतो, ते फक्त नावावरती आपण एवढ्या इयत्तेपर्यंत शिकलेलो आहोत किंवा ही डिग्री मिळवलेली आहे म्हणून आपण शिकायचं नाहीये. आपण स्वतःमध्ये बदल करायचा आहे. आणि आपण जे शिकणार आहोत, आपण जे शिक्षण घेणार आहोत, त्या शिक्षणानं सुद्धा एका व्यक्तीमध्ये जरी आपण बदल करू शकलो तर खऱ्या अर्थानं आपल्या त्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग होणार आहे. आपण शिक्षण घेत असताना आपल्या ज्ञानाचा समाजाला कसा उपयोग होईल हा विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे. आणि चांगल्या गोष्टी आपण फक्त शिकत असताना आत्मसात करायच्या आहेत. ही एक पॉझिटिव्हिटी, हा एक मेसेज जो आहे इतर रायटरनं आपल्याला दिलेला आहे. आपण आता फक्त आपल्या या नॉव्हल मधला पेज नंबर 179 वरचा समरी ऑफ द नॉव्हल, म्हणजे थोडक्यात आपण याची समरी बघितलेली आहे. पूर्ण नॉव्हल मधले आपले प्रत्येक चॅप्टर आपल्याला दिलेले नाही. 27 चॅप्टर आहेत या नॉव्हल मध्ये, पण आपल्याला फक्त 17 नंबरचा चॅप्टर दिलेला आहे. तो फक्त इतर टीचर आणि स्टुडंट रिलेशनशी रिलेटेड असलेला फक्त आपल्याला तिथं एक चॅप्टर पुढे दिलेला आहे. समरी मध्ये तुम्हाला समजलं असेल की या तिन्ही गोष्टी त्या समरी मध्ये घेतलेल्या आहेत. टीचरचा जॉब कशा पद्धतीने सरांना मिळाला, टीचरचा जॉब मिळाल्यानंतर स्टुडंटनी दिलेलं त्यांना वागणूक, आणि शेवटी सरांनी कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये बदल घडवून आणलेला आहे. इथं आपला समरीचा पॉइंट संपलेला आहे. नेक्स्ट जो आहे तो पेज नंबर 180 वरती थीम ऑफ द नॉव्हल आणि सिनॉप्सिस ऑफ द एक्सट्रॅक्ट, हे दोन्ही पॉइंट जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. थँक्यू क्लास.